पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज अद्भुत मोठं कार्य करणार. हालेलुया. आम्ही पाहिलेलं आहे की परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आम्ही पाहिलेलं आहे की परमेश्वर महान आहे आणि त्याची दया सनातन आहे. आम्ही पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यापासून आम्ही लेन समयामध्ये जाणार, परंतु त्या अगोदर आमची तयारी असणं महत्वाची गोष्ट आहे. आम्ही पाहतो की आम्ही वाचतो जकर्याचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्यामध्ये आम्ही वाचलेलं आहे आणि प्रभूचं वचन आम्हाला माहिती आहे. आज प्रभूचं वचन सांगतं की जे 40 दिवस उपास आणि प्रार्थना करणार आहेत मग ते कुणासाठी करणार आहेत असं प्रभूचं प्रश्न आहे. आम्ही वाचत असताना जकर्याचं पुस्तक याचा 7वा अध्याय वाचताना त्यामध्ये प्रभूचं वचन बायबल सांगतं, तुम्ही जो उपास धरता तो कुणा करता धरता. तो प्रभूचं वचन सांगतं तो तुम्ही माझ्या करिता. मला वाटतंय 7वा अध्याय 11 का 12 वचन आहे. प्रभूचं आम्ही पाहिलेलं आहे, शुक्रवारी आम्ही वचन वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला समजलेलं आहे की परमेश्वर, आज तो विषय आपला तो नाही आहे, परंतु प्रभूचं वचन काय म्हणते जर वाचा. जकर्याचं पुस्तक 7वा अध्याय 5व्या वचनामध्ये काय म्हणते पहा. तू या देशातील सर्व लोकास व याजकास विचार. तुम्ही 70 वर्ष 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण म्हणजे उपास आणि रुदन म्हणजे रडला. तुम्ही उपास रडलेला आहे, प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे, याचना केली. तेव्हा खरोखर माझ्या करता उपोषण म्हणजे उपास केलेले आहेत का? आमेन. आम्ही जे उपास आणि प्रार्थना करणार आहोत, आम्ही पाहतो नेहमी आम्ही उपास प्रार्थना करतो. कुणा करता करतो? आमच्या कुटुंबाकरता, आमच्या मुलांकरता, आमच्या प्रपंचाकरता, जॉब करता, अनेक गोष्टी करता आम्ही उपास प्रार्थना करतो. परंतु प्रभूचं वचन आम्ही जकर्याच्या पुस्तकातून वाचत असताना आज आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही उपास करता, तुम्ही आक्रंदन करता, तुम्ही उपोषण करता, तुम्ही आक्रंदन करत आहे, ते खरोखर माझ्या करता करिता का? असा प्रभूचा प्रश्न तुमच्या करता आणि माझ्या करता आज आहे. आम्ही जे उपास आणि प्रार्थना करतो, प्रभू करता उपास आणि प्रार्थना करणं, याचा अर्थ काय? प्रभू करता म्हणजे येशू करता आम्ही उपास धरणं असा याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की आमच्या आत्म्यामध्ये अधिक वाढ व्हावी, आमच्या आत्म्यामध्ये अधिक आम्ही बलवान व्हायला पाहिजे, आमच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्यामध्ये अधिक आम्ही बलवान व्हायला पाहिजे, असं प्रभूची इच्छा आहे. आणि मग आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणार. आम्ही पाहतो की प्रभू करता उपास धरत असताना, प्रभूने आम्हाला त्याच्या सेवेकरता निवडलं असताना, आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना पुष्कळ संदेष्टे आहेत, पुष्कळ सेवक आहेत की प्रभूने त्यांना भविष्यवक्ता म्हणून, त्यांना संदेष्टा म्हणून, आनंदाची वार्ता सांगण्यासाठी, मृत्यूची वार्ता सांगण्यासाठी, मृत्यूमधून सोडवलेला आहे हे पण सांगण्यासाठी अनेक संदेशाला देवाने निवडलं. आणि त्यामध्ये आज आम्ही वचन पाहणार आहोत जकर्याच्या पुस्तकामधून. ज्या जकर्याला परमेश्वर देवाने निवडलं, आज आम्ही पाहतो की परमेश्वर आज त्या वचनाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. जो सर्व जग आणि जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्याच्याविषयी काय भविष्य आहे, त्याच्याविषयी काय मोल ठेवलेला आहे, याकडे आज आम्ही लक्ष लावणार आहोत. प्रभूचं वचन वाचत असताना जगाचं उत्पन्न करता, जगाची निर्मिती करणारा, शब्दाच्या द्वारे जग निर्माण केलेला आहे, त्या परमेश्वराची आम्ही पाहतो की या वचनामध्ये आम्ही वाचत असताना त्याची किंमत काय आहे, प्रभूची किंमत काय लावलेली आहे. आज आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहणार आहोत. देवाच्या वचनातून आम्ही पाहतो की जकर्या एक देवाचा दास आहे आणि जकर्याला परमेश्वराने भविष्यवाणी जकर्याने केली. जकर्याचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 12 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येत आहे, 11 आणि 12 वचन वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की परमेश्वराचं वचन आज आमच्याशी बोलणार. आम्ही लेन समयामध्ये जाणार. आम्ही 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये जाण्याच्या अगोदर आम्ही प्रभूमध्ये आमचं जीवन आहे का,
प्रभूमध्ये आम्ही प्रभूला समर्पित असं जीवन आहे का? परमेश्वराला आमचं जीवन आम्ही वाहून दिलेलं आहे का? ही गोष्ट पाहणं आज तुम्हाला आणि मला अत्यंत गरजेचं आहे. प्रियानो, नाहीतर आम्ही उपवास धरतो, प्रार्थना करतो, मग यशया 58 मध्ये सांगितल्याप्रमाणे आमचे उपवास आहेत का? का आम्ही प्रभू करता उपवास धरत आहे? प्रभू करता आमचं जीवन समर्पित केलेलं आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये दुप्पट आत्म्याने आला पाहिजे. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही बलवान व्हायला पाहिजे. या करता आमचे उपवास आहेत का? आज आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहत असताना प्रभूचं वचन बायबल काय सांगतं पहा. जकर्याचं पुस्तक याचा 11वा अध्याय 12 वाचा. मग मी त्यास म्हणालो, काय म्हणते बघा प्रभूचं वचन, तुम्हाला बरे दिसले तर मग मला माझं वेतन द्या, नाही तर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी माझे वेतन 30 रुपये तोलून दिले. परमेश्वर, लक्ष द्या, माझे वेतन 30 रुपये मला तोलून दिले. माझं वेतन जे आहे 30 रुपये मला तोलून दिले. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले, देवाचं वचन आम्ही ऐकत असताना परमेश्वराचं जे आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो 13व्या वचनामध्ये काय म्हणतो की त्यांनी माझं मोल भारी ठरवलेलं आहे. काय काय म्हणतो वचन? वाचा परत एकदा. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे, परमेश्वर सुद्धा बोलत आहे, त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले, जे ते काय कर, कुंभारा पुढे फेकून दे. आज आम्ही वचनाकडे पाहणार आहोत. परमेश्वराचं वचन बायबल सांगतं, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, जग आणि जगातलं सर्व काही त्याचं आहे. बायबल सांगतं सोने माझे आहे, रुपे माझे आहे, असा सेनाधीश परमेश्वर जो म्हणतो त्याचं मोल किती ठरवलेलं आहे? किती ठरवलेलं आहे? बायबल सांगतं 30 रुपये त्याचं मोल ठरवलं. आज म्हणून बायबल, देवाचं वचन, करंथीकराचं पत्र वाचत असताना मला वाटतं 2 करंथी 6 आणि 20 वचनामध्ये त्या मी तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सत्य आहे. बायबल सांगतं, काय म्हणतं? करंथीकराचे पत्र आम्ही वाचत असताना करंथीकराच्या पत्रामध्ये बायबल सांगतं, मी तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. जे मोल आहे, ज्या सृष्टीकर्त्याला जे मोल द्यावं लागलं आणि ते बी त्याची किंमत किती? 30 रुपये ठरवली. परंतु सेनाधीश परमेश्वर म्हणतो तो पैका उचल आणि काय कर, कुंभाराच्या पुढे टाकून दे. पुढे आम्ही वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येईल याचा अर्थ काय. जकर्याने हे पुस्तक प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर हे लिहिलेलं आहे. भविष्यवाणी केली की सर्व समर्थ परमेश्वराला त्यांनी जे मोल लावून दिलेलं आहे ते 30 रुपयाचं मोल आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेलं आहे. कशासाठी? तुमचे आणि माझे अपराध दूर करण्यासाठी, तुमचे आणि माझे पाप दूर करण्यासाठी, तुम्हाला आणि मला त्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी प्रभूला या जगात पाठवलेलं आहे. आणि मग बायबल सांगतं, देवाचं वचन, रक्त विना पाप विमोचन नाही, रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. मग हे रक्त जे सांडण्याकरता परमेश्वराला त्या उभ्या आणि आडव्या लाकडावर, त्या वधस्तंभावर मोल देऊन त्याला वर चढवण्यात आले. मग आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय की सर्व सृष्टी त्याच्या हातामध्ये होती. सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वराचा होता, पण तुमच्या करता आणि माझ्या करता त्याचं मोल ठरवण्यात आलं, त्याची किंमत ठरवण्यात आली. आणि बायबल सांगतं त्याचं मोल काय आहे, त्याची किंमत काय आहे, तर 30 रुपये असं ठरवण्यात आली. आणि पुढे जे जकर्याने जे भविष्यवाणी केली आम्ही पाहतो, ती भविष्यवाणी मत्ती कृष्णवर्तमान मध्ये पूर्ण झाली. आणि आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते की प्रभूच्या वचनामध्ये मत्ती कृष्णवर्तमान
त्याचा 26वा अध्याय आणि त्यामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतं की प्रभूचं वचन आमच्याशी कसं बोलतं. हालेलुया. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करतं. जर आम्ही वचन वाचत असताना मत्ती कृष्ण वर्तमान याचा 26वा अध्याय आणि 14 ते 16 वचनापर्यंत प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. काय म्हणतोय पहा. हा, तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 जणातील एकाने, हा बघा लक्ष द्या, परमेश्वर या ठिकाणी प्रभूने आपल्या दासांना जी भविष्यवाणी सांगितलेली आहे, जी भविष्य वक्ता होता, ज्या जकर्याला देवाच्या आत्म्याने कळवलं, देवाचा आत्मा जकर्या संगती बोलत होता आणि ती भविष्यवाणी मत्ती कृष्ण वर्तमान याचा 26वा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला 14 वचनापासून आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय ती भविष्यवाणी पूर्ण झाली. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. त्याने आपल्या लोक निवड काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी त्याने हाक मारली. बायबल सांगतं मार्क सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 13 वचनामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं त्याच्या मर्जीशील त्यास त्याने बोलवले, निवडले आणि प्रभू करता त्यांनी पाठवलं. आज निवडलेल्या पैकी, बोलवलेल्या पैकी, प्रभूने हाक मारलेल्या पैकी देवाचं वचन बायबल सांगतं तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. हालेलुया. लक्ष द्या या वचनाकडे, इथं अंडरलाईन करून ठेवा. जो माणसाकडे जाऊन म्हणतो, मागतो मला काय द्याल, माणसाकडे जा गेल्यानंतर त्याला तोलून पैसे देण्यात आले. परंतु पुढे आम्ही वाचणार आहे येशूकडे गेल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे. आज या ठिकाणी मी वाचतो ज्याला देवाने निवडलेला आहे, ज्याला देवाने पाचारण केलेलं आहे, ज्याला देवाने बोलवलेलं आहे, आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्यापैकी कोण आहे का की प्रभूला धरून देणारा कोण आहे का. हालेलुया. आज आम्ही विचार करायला पाहिजे. प्रियानो, कठीण दिवस आहे, समय कठीण आहे. आम्ही प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे, प्रभू करता उभारलं पाहिजे, प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं 12 एक जण जो ज्याचं नाव यहुदा इस्करियोत होता तो मुख्य याजकाकडे जाऊन म्हटला, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. लक्ष द्या, प्रभूच्या सहवासामध्ये राहणारा, प्रभूच्या संगती राहणारा 12 शिष्यापैकी एक जण होता. 12 शिष्यापैकी एक जण असताना आम्ही पाहिलेले 5000 लोकांना जीव घालताना त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि 12 टोपलेला उरल्या होत्या, एक टोपली त्याच्या हातामध्ये पण दिलेली होती. एवढं असताना देखील बायबल सांगतो तो त्याच्या जाऊन उठला, मुख्य याजकाकडे गेला आणि त्याने त्याला सांगितलं, त्याला मी धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल. हालेलुया. प्रभूच्या संगती आज आम्ही बसलेला आहे, प्रभूच्या बरोबर आहे, प्रभूची सेवा करणार आहे, प्रभूचं कार्य करणार आहे. मग एवढं असताना आम्ही जर प्रभूला न आवडणारी गोष्टीकडे जाऊन आम्ही प्रभूला धरून देत असाल तर तुम्ही आणि मी आज सावध असलं पाहिजे. प्रभूचं वचन आमच्याशी बोलत आहे. देवाचं वचन सांगतं त्यांच्यापैकी तो एक जण होता. पुष्कळ जण आहेत शिष्य प्रभूने निवडलेला, त्यांच्यापैकी तो होता. तो तिथून उठला, मुख्य याजकाकडे गेला आणि तो त्यांना म्हणाला, मी त्याला धरून दिले तर तुम्ही मला काय द्याल. प्रभू करता त्यांनी काय केलं बायबल सांगतं. जकर्याने सांगितलं, बायबल सांगतं जकर्याचं पुस्तक आम्ही वाचलं आणि जकर्याचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 12-13 वचनामध्ये मी वाचत असताना प्रभू परमेश्वर म्हणतो की त्यांनी मला माझं जे मोल आहे ते भारी मोल त्यांनी मला ठरवलेलं आहे. जे भारी मोल 30 रुपये भारी नव्हतं, परंतु त्या शब्दामध्ये एक आध्यात्मिक अर्थ आहे. जो मोल देणं होतं, जे ठरवलेलं होतं, जे त्यांच्या संगती एक करार केला होता यहुदाने, तो साधा करार नव्हता, त्याला धरून देण्याचा करार. 30 रुपये महत्वाचे नव्हते, पण मी त्याला धरून दिलं तर धरून देणं. आज पण पुष्कळ जण आहेत प्रभूला धरून देणारे. त्यांच्यापैकी मी आहे का.
आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही वाचत असताना मी त्याला धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल. बायबल सांगतं या ठिकाणी देवाचं वचन प्रभू परमेश्वर म्हणतो की त्यांनी माझं मोल भारी असं ठरवले आहे. काय मोल आहे? साधं मोल नव्हतं. तो जड वधस्तंभ, जो वधस्तंभ होता तो त्याच्या खांद्यावर द्यायचा होता. आणि ते वधस्तंभ जो होता तो भारी होता असं बायबल सांगतं. साधा नव्हता. सर्व जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले होते. आणि तो वधस्तंभ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो वधस्तंभ त्यांनी उचलला. म्हणून प्रभूला माहित होतं. प्रभू म्हणतो जे मोल त्यांनी भारी मोल माझ्यासाठी ठरवलं, ते मोल जे होतं भारी होतं, अवघड होतं. कोणतं मोल होतं? की ते मोल जे होतं साधं नव्हतं, मरण होतं. त्या मोलामध्ये मरण होतं. जगाच्या निवडी करता, जगावर जय मिळवण्याकरता ते मोल होतं. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी यहुदा इस्करियोत म्हणतो की मी त्याला धरून दिले तर तुम्ही मला काय द्याल. त्यांनी त्याला 30 रुपये ठरवून दिले, 30 रुपये तोलून दिले. तेव्हा 16 वचन, तेव्हापासून लक्ष द्या, ज्या वेळेस मोल ठरत ना, ज्या वेळेस एखादी किंमत ठरते त्यावेळेस मनुष्य वेळ पाहत असतो. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहत होता. धरून देण्याची संधी. आम्ही ज्यावेळेस प्रभूने, आम्ही पण एक दिवस असा होता प्रभूला धरून देणाऱ्यापैकी एक होत. परंतु ज्यावेळेस प्रभूने आम्हाला हाक मारली, ज्यावेळेस निवडलं, प्रभूने बोलवलं, सेवेकरता उभारलं, बायबल सांगतं एकदा जर नांगराला हात घातला मागे वळून बघायचं. हालेलुया. म्हणून देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. आम्ही यशायाचा ग्रंथ वाचत असताना त्यामध्ये मी वाचतो यशायाचा ग्रंथ याचा 52 अध्याय आणि 36 वचनामध्ये 3 ते 6 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येते यशायाचा ग्रंथ याचा 52 अध्याय 3 ते 6 वचनापर्यंत वाचत असताना प्रभूचं वचन विश्वासने काय म्हणते पहा. कारण परमेश्वर स्वतः बोलतो. कारण परमेश्वर म्हणतो मोला वाचून तुम्हाला विकले. आम्ही मोला वाचून तुम्हाला काय केलेलं आहे? विकलेलं. मोला वाचून आम्हाला विकलेलं आहे. काय मोल आम्हाला विकण्यासाठी काय मोल घेतलं का? लक्ष द्या, किती भयंकर वचन समजायले बघा. मोला वाचून तुम्हाला काय केलेलं आहे? कोण विकलं? सगळे माझ्याकडे बघा. कोण विकलं? मोला वाचून तुम्हाला विकलं. कोण विकलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला विकण्यासाठी काय मोल दिलं का? काय पण नाही. कोण? आदामाने मोला वाचून आम्हाला काय केलेलं आहे? विकलं. सहजरित्या मनुष्य सैतानाच्या ताब्यात. बायबल सांगतो रोमकराचं पत्र वाचत असताना एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आलं, पापाच्या द्वारे मनुष्यामध्ये मरण पसरलं. एक मनुष्य. कोण मनुष्य? आदाम, जो पहिला मानव होता, जो पहिला मनुष्य होता, जो परमेश्वराच्या हस्तकृती होती, परमेश्वराने निवडलेला होता. बायबल सांगतं यशायाच्या ग्रंथामध्ये प्रभूचं वचन सांगतोय काय म्हणतंय. कारण स्वतः परमेश्वर म्हणतो की मोला वाचून काय पैसे दिले का? देवाच्या समक्षतेपासून दूर जाण्यासाठी काय आदामाला दिलं का? हवेला दिलं का? येऊन भुरळ घातली आणि भुरळ घातल्यानंतर आम्ही पाहतो आदाम आणि हवा परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर गेले. सैतानाने काही पैसे न देता करता सहजरित्या त्याला जिंकलं मानवाला. म्हणून बायबल सांगतो यशाया खूप सुंदर सांगतो काय म्हणतं, पैक्या वाचून तुम्हाला मोला वाचून तुम्हाला मोला वाचून. मोल घेतलं नाही पण आम्ही विकलं गेलो. कुणाला विकलं गेलो? जे सैतानाला, जो ठकवणारा जो आहे त्याला आम्ही विकलो गेलो. बायबल सांगतं मोला वाचून तुम्हास विकले, पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. आमेन. हालेलुया. किती बहीण बोलायला समजायला वचन. पैक्या वाचून तुमची
मुक्तता होणार. तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही, तुम्हाला काही अडका द्यायचा नाही, पण प्रभू तुमची मुक्तता करणार. कशी मुक्तता करणार? कशी? पैक्या वाचून तुमची मुक्तता. मग पैका अगोदरच परमेश्वर दिला का नाही? तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराचे मोल ठरवलं, आमच्यासाठी मोल ठरवलं. किती? तुम्हाला आणि मला द्यावं लागलं नाही, ते माझ्या प्रभूला त्या वधस्तंभावर टांगण्यासाठी त्याचं मोल ठरवलं. म्हणून बायबल सांगतं जकर्याच्या पुस्तकामध्ये, या ठिकाणी जकर्याने भविष्यवाणी केली की काय, जे भारी मोल जे आहे ते प्रभू करता त्याने ठरवलं. आणि यशया म्हणतो या ठिकाणी पैक्या वाचून तुम्हाला काय केलेलं आहे? पैक्या वाचून प्रभूने तुम्हाला आणि मला आता पैसे देऊन मुक्त व्हायचं नाही, तुम्हाला आणि मला पैसे देऊन तारण प्राप्त करून घ्यायचं नाही. तुम्हाला आणि मला फक्त एकच आहे, प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे, ईश्वर विश्वास ठेवायचा आहे. कारण आमच्यासाठी त्याने मोल दिलेला आहे, आमच्यासाठी त्याने सर्व काही खर्च केलेला आहे. म्हणून बायबल सांगतं पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक हा 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 परमेश्वर म्हणतो. लक्ष द्या, परमेश्वर आमच्यावर किती मोठं प्रेम करतो, परमेश्वर आमच्यावर किती मोठी प्रीती केलेली आहे. बायबल सांगतं माझ्या लोकांस माझ्या लोकांना फुकट धरून नेलेला आहे. आता मी इथं काय करू? आम्हाला धरून नेलं सैतानाने. कसं नेलं? फुकट. पैक्या वाचून काय म्हणते? मोला वाचून आम्ही विकलो. मग मोल आम्हाला काय पण द्यावं लागलं नाही, मोला वाचून आम्हाला विकलेलं आहे. पण या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येते परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांस कसं दिलेलं आहे? फुकट. काय दिलं का? नाही. माझ्या लोकांस फुकट धरून नेलेलं आहे. इथं मी काय करू? स्वर्गामध्ये विराजमान असलेला, स्वर्गामध्ये राहणारा परमेश्वर, सर्व देवदूताच्या समक्षमध्ये असणारा परमेश्वर. बायबल सांगतं ज्यावेळेस निवडलेले लोक आहेत, ज्यावेळेस निवडलेल्या लोकांचं प्रार्थना आहे, निवडलेल्या लोकांची विनंती आहे, निवडलेल्या लोकांची आशीर्वाद आहे, निवडलेल्या लोकांची काकुळता आहे, परमेश्वर पाहतो आणि प्रभू म्हणतो माझ्या लोकांना फुकट धरून नेलेलं आहे. मी तर काय करू? माईक जवळ जरा. परमेश्वर म्हणतो त्याचवर प्रभुत्व करणारे गर्जना करीत आहेत दिवसभर. प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना फुकट धरून घेऊन गेलेलं आहे. आता मी इथं काय करू? मग काय केलं प्रभूने? फुकट धरून नेलेल्या लोकांना, तुम्हाला आणि मला सैतानाने फुकट धरून नेलेलं होतं. आम्ही वाचलं वचन, 3ऱ्या वचनामध्ये यशया 52:3 मध्ये आम्ही वाचलं, आम्हाला फुकट असं नेऊन दिलेलं होतं सैतानाच्या स्वाधीन. परंतु प्रभूने पैक्या वाचून आमची मुक्तता केली. आम्हाला काही द्यावं लागलं नाही. प्रभूने स्वतः आपली रक्कम, स्वतः आपली किंमत, स्वतः आपलं मोल ठरवून तुम्हाला आणि मला त्यातून बाहेर काढले. हालेलुया. ही परमेश्वराची कृपा आहे, देवाची कृपा आहे. आणि मग बायबल सांगतं की प्रभूवर विश्वास ठेवा. जो प्रभूवर विश्वास ठेवतो, बायबल सांगतं जो मुखाने कबूल करतो, अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, त्याचं तारण आहे. काय करणं? मुखाने कबूल करणं म्हणजे काय करणं? हा हो प्रभू माझा आहे, त्याने माझ्या करता प्राण दिलेला आहे, त्याने माझ्या करता भारी असं मोल दिलेला आहे, तो माझा प्रभू आहे. असं म्हणून जो अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, बायबल सांगतं त्याचं तारण आहे, त्याला मोक्ष आहे, त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य आहे. हालेलुया. आम्ही पाहतो पुढे जाऊन आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय, प्रभूचं वचन वाचतो. 6व्या वचनामध्ये काय म्हणते? वाचा परत एकदा 6 वचन 52:6. यशाचा ग्रंथ 52 अध्याय 6 वचन वाचा. म्हणून माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख होईल. मग माझ्या लोकांना माझ्या नावाची ओळख होईल आणि मग मी तुमच्या जवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन बायबल सांगतं, हा मी तुमच्या जवळ आहे आणि तो
मीच तो तुमचा देव आहे. हालेलुया. प्रभू आमच्या जवळ आहे. प्रभू आमच्या जवळ आहे. परंतु आमच्या जवळ असताना आम्ही बाहेर गोष्टीचा विचार नाही करायला पाहिजे. जगातल्या गोष्टीकडे आम्ही रमान व्हायला पाहिजे. प्रभू करता आमचं जीवन समर्पित पाहिजे. पुढे जाऊन आम्ही बायबल वाचतो, देवाचं वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं. लूक वर्तमान वाचत असताना प्रभूचं वचन आम्हाला समजून सांगतं. लूक वर्तमान याचा 23वा अध्याय वाचतो आणि त्यामध्ये प्रभूचं वचन आम्हाला समजून येतंय. प्रभूचं वचन आमच्या संगती बोलत असताना स्पष्ट रीतीने सांगतंय. काय म्हणते पहा, लूक वर्तमान याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन. हा हा प्रभूचं वचन काय हा वाचा बरं जरा. प्रभूचं वचन काय सांगते लूक. हा 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 ते लक्ष द्या. आता प्रभूचं वचन झकर्याच्या पुस्तकामध्ये आम्ही जे वाचलं 11वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये त्यामध्ये वाचलं. या ठिकाणी ते वचन पूर्ण होत आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येत आहे. काय म्हणते वाचा. हा 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 प्रभूचं वचन या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की काय म्हणतंय. मी एक निर्दोष धरून दिले. मी एक निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. हा त्याचा आम्हास काय. हा मग त्याने ते रुपये मंदिरामध्ये फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. पुढे जर आम्ही वाचलं, याजक म्हणतात की ह्याचा पैसा मंदिराच्या कामकाजाला चांगले नाही. मग त्या पैशाचं काय केलं त्यांनी. कुंभाराचं शेत विकत घेतलं. झकर्याचं पुस्तक याचा 11वा अध्याय 12 वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय की मग हा पैसा कुंभारासमोर नेऊन फेकून दे असं बायबल सांगतं. परमेश्वराचं वचन विश्वास नाही. प्रभूचं वचन सत्य आहे. बायबल सांगतं. या ठिकाणी जर आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून येत आहे की परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे. आणि म्हणून वाचत असताना आम्ही पाहतो की जर आम्ही वचन वाचतो मत्तई वर्तमान याचा 19वा अध्याय 27 वचनामध्ये बघा आम्ही पाहतो की देवाने निवडलेला जो मनुष्य आहे त्याने उठून याचकाकडे गेलेला आहे. याचकाकडे एक सर्वसाधारण एक व्यक्तीकडे गेलेला आहे आणि मग त्यांनी पैसे मागण्याचा त्याचा विचार होता. काहीतरी मोल मागण्याचा विचार होता. मनुष्याकडे तो गेला. याजक जरी असला तर तो मनुष्य आहे. मनुष्याकडे तो गेला आणि मनुष्याने त्याला 30 रुपये तोलून दिले. परंतु काही ज्यांनी निवडलेले होते, प्रभूच्या संगती राहणारे लोक निवडलेले होते, बोलवलेले होते, पाचारण केलेलं होतं, त्यांनी प्रभू जवळ येऊन सांगत आहेत, प्रभूजी आम्ही तुमच्या माग आल्यानंतर तुम्ही आम्हाला काय देणार. आम्ही जर मत्तई वर्तमान वाचत असताना आम्हाला समजून येते 19वा अध्याय 27 वचनापासून वाचत असताना आम्हाला समजून येते. जरा वाचा मोठ्याने. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार. लक्ष द्या. या ठिकाणी त्यांच्या सहवासामध्ये राहणारा 12 पैकी एक जण जो यहुदा इस्करियोत होता तो उठून याजकाकडे गेला. याजकाला म्हटलं मी त्याला धरून दिले तर तुम्ही मला काय द्या. तो मनुष्याकडे गेला. मनुष्याने त्याला 30 रुपये ठरवलं. येशूने निवडलेला जो दास होता, शिष्य होता शिमोन पेत्र, तो त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी आम्ही सर्व काही सोडलेलं आहे, आता सर्व काही टाकलेलं आहे, आम्ही तुझ्या मागे आलेला आहे, आता तू आम्हाला काय देणार. प्रभू काय देतो. देवाचं वचन पुढे वाचल्यानंतर आम्हाला समजून येते 27 ते 30 वचनापर्यंत. तुम्ही आम्हाला काय देणार. येशूने त्यांना म्हटले, बघा प्रभू काय म्हणतो. याचकाकडे गेल्यावर याचकाने सांगायला पाहिजे होतं, पण याचकाने काय केलं, 30 रुपये ठरवले. या ठिकाणी येशूकडे ज्यांनी निवडलं
आज प्रभूंनी तुम्हाला आणि मला निवडलं. आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये आलेला आहे, मंदिरामध्ये आलेला आहे. आज आम्ही प्रभूला काय मागणार आहे? प्रभू त्यापेक्षा अधिक आम्हाला देण्यास समर्थ आहे. बायबल सांगतं, प्रभू आम्ही सर्व काही सोडून तुमच्या मागे आलेला आहे, आता तुम्ही आम्हाला काय देणार? तेव्हा येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, खरं सांगतो, पुनरुत्पत्तीमध्ये पुनरुत्पत्तीमध्ये ज्यावेळेस देवाचा पुत्र आपल्या गौरव राज्यामध्ये राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या माग आलेले तुम्हीही आमेन, हालेलुया. तुम्ही जे मागून आलेले आहे, तुम्ही काय करणार? इस्रायल लोकाच्या 12 वंशाचा न्याय निवाडा करणार. किती मोठा आशीर्वाद आहे. या ठिकाणी इस्रायल लोकाच्या 12 गोत्रांचा न्याय निवाडा करण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला जर हाक मारली, आम्ही काय करायला पाहिजे? आमचं जीवन प्रभूला समर्पित केलं पाहिजे. प्रभू हा मी आहे, मला पाठव. हा प्रभू मी तुझ्या सेवेकरता उभा आहे, प्रभू मला पाठव. आम्ही उठून यहुदा इस्रासारखं निघून जायला नाही पाहिजे. आम्ही प्रभू करता उभारलं पाहिजे. जेव्हा प्रभूच्या सेवेकरता उभारतो, प्रभूच्या कार्याकरता उभारतो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. मनुष्याकडे हात पसरण्यापेक्षा सर्व समर्थ परमेश्वराला शरण जाणं हे बरं आहे, असं बायबल सांगतं. आज आम्ही प्रभूच्या चरणाजवळ आलेलो आहे, प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये आलेला आहे. पवित्र स्थानातून परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा देव आहे. म्हणून देवाचं वचन आज तुमच्याशी बोलत असताना, माझ्याशी बोलत असताना बायबल सांगतं, पैक्या वाचून आमची मुक्तता केलेली आहे. पैक्या वाचून देवाने आम्हाला सोडवलेलं आहे, मोकळं केलेलं आहे. ही देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे आम्ही प्रभूला मागत असताना, वचनाच्या द्वारे देवाजवळ विनंती आणि याचना करत असताना आम्ही प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू आज तू मला मोलाने विकत घेतलेला आहे, हा मी आहे, मला तू पाठव. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूचं कार्य करतो, प्रभूची सेवा करतो, परमेश्वर आम्हाला स्वर्गामध्ये एक मोठं स्थान आहे. बायबल सांगतं, इस्रायलाच्या 12 गोत्रांचा आम्ही न्याय निवाडा करणार, असं प्रभूचं वचन सांगतं. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी आपलं सर्व काही सोडून माझ्या मागे आलेला आहे, मी त्याला सोडणार नाही व टाकणार पण नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळ मी तुमच्या बरोबर राहील, प्रभूचं अभिवचन आहे. आणि म्हणून या वचनावर आज आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्या लेन समय चालू होणार आहे, जे 40 दिवसाची उपास प्रार्थना चालू होणार आहे, आम्ही आमच्या कुटुंबासाठी उपास प्रार्थना करायला पाहिजे. करणं चांगली गोष्ट आहे, योग्य आहे, परंतु त्याबरोबर उपास आणि प्रार्थनेमध्ये आम्ही आत्म्यामध्ये बलवान होणं पण महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.